बिग बॉसने आता एक नवीन टास्क सांगितलेला आहे. तर तो टास्क असा आहे की आपल्याला पुढच्या 2 व्यक्तीला नॉमिनेट करायचं आहे. तर त्या 2 व्यक्ती कशामुळे नॉमिनेट आहेत ते सांगून, म्हणजे त्याचं निकष सांगून त्यांना नॉमिनेट करायचं आहे. आणि हे जे पेंट आणि ब्रश ठेवलेलं आहे याच्यानं त्यांच्या चेहऱ्यावर असा क्रॉस मार्क करायचा आहे. तर सुरुवातीला अंकिताला सांगतात की म्हणजे तू कर. मग अंकिता येते आणि अंकिता सूरज आणि निकीला नॉमिनेट करते आणि सांगते की निकीला म्हणते की तू तुझ्या मतावर ठाम राहत नाहीस. निकी प्रयत्न करते तिला म्हणजे मी राहते म्हणून सांगायचा, पण तरी ती तिला नॉमिनेट करते. आणि सूरजला पण सांगते की सूरजला स्वतःचं मत नाही आहे असं ती सांगते. आणि सूरज तिला पटवून द्यायचा फक्त एका वाक्यात प्रयत्न करतो, तो जास्त बोलत नाही. आणि बिग बॉस म्हणतात सूरजला, तुला पटवून द्यायचं असलं तर देऊ शकतो. तर सूरज म्हणतो नाही, मी पटवून दिलेला आहे असं म्हणतो. आणि अंकिता त्या दोघांच्या चेहऱ्यावर क्रॉस ओढते. आता यानंतर आहे वर्षाताई. वर्षाताई काय करतात की म्हणजे वर्षाताई पॅडीदादा आणि डीपी दादा या दोघांना नॉमिनेट करतात आणि सांगतात की हे यांच्या मतावर ठाम होत नाहीत. एकदा मला पॅडीदादांना असं म्हणलं होतं की मी भांडी पुसेन असं, आणि नंतर त्यांनी नाही म्हणलं असं म्हणतात. मग पॅडीदादा म्हणतात की तुम्ही एकदा भांडे पुसत होता तेव्हा मी तुम्हाला मदत करू का असं म्हणलं होतं, आणि ते तेवढ्यापुरतंच होतं. तर वर्षाताई पण मानत नाही आहेत. त्यांनी पॅडीदादा पण समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तरी पण वर्षाताईंनी त्यांना नॉमिनेट केलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्रॉस ओढलेला आहे. आता दुसरे आहे डीपी दादा. डीपी दादांना पण त्यांनी म्हणजे असं सांगितलेलं असते की तुम्ही तुमच्या मतावर कधीही ठाम नसता. आणि डीपी दादा खूप प्रयत्न करतात त्यांना समजून सांगण्याचा, मी माझ्या मतावर ठाम असतो म्हणून. पण ते कसं दोघांचंही फिक्स असल्यासारखं असतं, मग ते दोघांच्याही चेहऱ्यावर क्रॉस करतात, डीपी दादा आणि पॅडीदादा दोघांचेही. आणि आता याच्यानंतर अभिजित जान्हवीला नॉमिनेट करतो. आणि जान्हवी पण म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे सांगते की मी सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे असं सांगते. तर अभिजित तोच मुद्दा धरून म्हणतात की तुम्ही एका मतावर ठाम नसता, तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करता, त्याच्यामुळं मी तुम्हाला नॉमिनेट करतो असं तो म्हणजे अभिजित जान्हवीला सांगतात. मग अशा प्रकारे हा टास्क झालेला आहे. तर ए टीममध्ये आहेत निक्की, अभिजित, सूरज आणि वर्षाताई. बी टीममध्ये आहेत जान्हवी, अंकिता, धनंजय आणि पॅडीदादा. तर अशा प्रकारे हे 2 टीम पडलेले आहेत. आणि आता बिग बॉसनं सांगितलेलं आहे हे जे सदस्य नॉमिनेट होतील त्यांचंही नॉमिनेट झाल्याच्या नंतर तर प्रेक्षक ठरवतील की कोण घराबाहेर जाणार आहे. आणि ते म्हणजे प्रेक्षकांच्या मतानुसारच म्हणजे नॉमिनेशन ठरणार आहे. फायनलचे जे 5 आहेत ते पण प्रेक्षकांच्या मतानुसारच ठरणार आहे असं बिग बॉस सांगतात. तुम्हाला काय वाटतं या